श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे दुर्गाष्टमी म्हणजे नवरात्रीच्या अष्टमी तिथीला आपल्याला देवीला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला एक दिवा सुद्धा लावायचा आहे आणि काही आपल्याला अतिशय प्रभावशाली उपाय सुद्धा करायचे आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला एक फळ जे आहे तर ते सुद्धा देवीला अर्पण करायचं आहे। तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नवरात्रीचे 9 दिवस आपण दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा करत असतो आणि अष्टमी तिथीला महागौरीची पूजा केली जाते। अष्टमी तिथीला अतिशय महत्त्व आहे। नवरात्रीच्या 9 दिवसांपैकी सर्वात महत्त्वाचा जो दिवस मानला जातो तर तो म्हणजे अष्टमीचा दिवस। यालाच महाअष्टमी दुर्गाष्टमी म्हणून सुद्धा ओळखले जाते। आता या दिवशी सर्वप्रथम आपल्याला देवीची पूजा करायची आहे। देवीला जो नैवेद्य दाखवायचा आहे तर तो कोणता असणार आहे तर हे आपण पाहणारच आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। काय करायचं आहे, या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं आहे आणि यानंतर आपल्याला देवीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे। कमळाचं फूल तुम्ही मिळालं तर ते अर्पण करा किंवा गुलाबाचं करा किंवा कोणतंही लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शृंगाराचं साहित्य अर्पण करायचं आहे। जी कोणी सौभाग्यवती महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेला किंवा आपल्या कुलदेवीला शृंगाराचं साहित्य अर्पण करते तर तिला देवी अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते। मग या शृंगार साहित्यामध्ये तुम्ही हळदी कुंकवाचा करंडा अर्पण करा किंवा काचेच्या हिरव्या बांगड्या अर्पण करा किंवा तुम्ही दुसरं जोडवी असतील, छोटंसं मंगळसूत्र असेल हे अर्पण करू शकता। जे 16 शृंगाराचं साहित्य आहे, नथ असेल तर असं कोणतंही साहित्य अर्पण करा आणि हे साहित्य तुम्ही मंदिरामध्ये जाऊन अर्पण करू शकता किंवा घरी तुम्ही जे घट बसवलेले आहेत त्या ठिकाणी अर्पण केलं, तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीला अर्पण केलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही जर देवी बसवलेली असेल तर तिला अर्पण केलं तरी चालेल आणि हे साहित्य आपण स्वतः पुन्हा वापरू शकतो किंवा एखाद्या सौभाग्यवतीला देऊ शकतो। तर अशा प्रकारे आपल्याला अगोदर देवीची पूजा करून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे या दिवशी देवीला तुम्ही फूल असलेल्या लवंगा अर्पण करू शकता, वेलची, सुपारी, तर या गोष्टी सुद्धा अर्पण करू शकता। ज्या ज्या गोष्टी देवीला प्रिय आहेत तर त्या गोष्टी आपण देवीला अर्पण करू शकतो। परंतु लक्षात घ्या, या दिवशी नारळ फोडू नये, त्याचप्रमाणे महिलांनी शंख वाजवू नये। यंदा म्हणजे 2024 मध्ये उदय तिथीनुसार शारदीय नवरात्रीची दुर्गाष्टमी आणि दुर्गा नवमी जे आहे तर ते व्रत जे आहे तर ते एकाच दिवशी आलेलं आहे, ते म्हणजे शुक्रवारी 11 ऑक्टोबरला। त्यामुळे आपल्याला हा नैवेद्य जो मी पुढे सांगणार आहे तर तो सुद्धा आपल्याला शुक्रवारी 11 ऑक्टोबरलाच दाखवायचा आहे। दुर्गाष्टमीची तिथी जी आहे तर ती 10 ऑक्टोबरला दुपारी 12:32 सुरू होणार आहे आणि त्याची समाप्ती जी आहे तर ती 11 ऑक्टोबरला दुपारी 12:07 होणार आहे। तुम्हाला शक्य असेल तर हा नैवेद्य तुम्हाला सकाळीच दाखवायचा आहे, जोपर्यंत अष्टमी तिथी आहे म्हणजे 12 पर्यंत तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे। परंतु शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी जरी हा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल। आता हा नैवेद्य काय असावा तर देवीला आपल्याला तांबूल अर्पण करायचा आहे। तुमची कुलदेवी कोणतीही असो तर तुम्ही नैवेद्य म्हणून तांबूल अर्पण करायचं आहे। त्याचप्रमाणे अजून एक नैवेद्य आहे जो आपण पुढे पाहणार आहोत। तर तांबूल जे आहे तर ते आपण घरी बनवू शकतो किंवा पानाच्या दुकानावरती जाऊन देवीसाठी तांबूल हवा आहे तर असं सांगून तुम्ही ते तांबूल आणू शकता आणि आपल्या कुलदेवीला किंवा तुमच्या घरामध्ये जी देवी आहे तर तिला तुम्ही ते अर्पण करू शकता नैवेद्य म्हणून। त्याचप्रमाणे मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही तांबूल अर्पण करू शकता। आणि यानंतर दुसरा नैवेद्य आहे तो म्हणजे खिरीचा नैवेद्य। तुम्ही या दिवशी मखाण्याची खीर जी आहे तर ती खास करून बनवू शकता। मखाण्याच्या खिरीला अतिशय महत्त्व आहे, परंतु तुम्हाला मखाण्याची खीर बनवणे शक्य नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे, शेवयाची खीर बनवायची आहे किंवा तुम्ही अगदी तांदळाची खीर जरी बनवली तरी चालेल। खीर बनवताना तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर करू शकता। तर अशा प्रकारे देवीला तांबूल आणि खिरीचा नैवेद्य तर हा आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी म्हणजेच महाअष्टमीच्या दिवशी आवर्जून अर्पण करायचा आहे, ज्यामुळे आपल्याला नवरात्रीच्या 9 दिवसांच्या सेवेचे सुद्धा फळ मिळणार आहे। अगदी तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसात काहीच केले नसेल तरी सुद्धा तुम्ही हा नैवेद्य जो आहे तर तो नक्की अर्पण करू शकता। आता नैवेद्य कोणी दाखवावा तर घरातील स्त्री, कुमारिका, अगदी गर्भवती जरी असेल तरी ती सुद्धा हा नैवेद्य दाखवू शकते। राक्षसाचा वध जो आहे तर तो देवीने केला होता आणि आपल्याला माहित आहे की हे युद्ध जे होतं तर ते 9 दिवस हे युद्ध चाललेलं होतं आणि म्हणूनच आपण
विजयाचा उत्सव म्हणून दसरा जो आहे तर तो साजरा करत असतो आणि हे युद्ध करून देवी जी आहे तर ती थकलेली असते, म्हणूनच आपल्याला देवीला हा खिरीचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा असतो। त्याचप्रमाणे आपल्याला देवीला एक फळ सुद्धा अर्पण करायचं आहे। आता हे फळ कोणतं असणार आहे तर देवीला आपल्याला कोहळा जो आहे तर तो अर्पण करायचा आहे। कोहळा जो आहे तर तो आपल्याला काय करायचा आहे, घरी आणायचा आहे, स्वच्छ धुवायचा आहे आणि देवघरासमोर तुम्ही एका तामणामध्ये किंवा लाल कपड्यावरती ठेवा, त्याला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करा आणि यानंतर देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या नष्ट होऊ दे, वाईट शक्तीपासून वाईट बाधांपासून आमचं रक्षण कर। ज्याप्रमाणे तू महिषासूर राक्षसाचा वध केला तर त्याचप्रमाणे आमच्या घरातील सुद्धा ज्या काही वाईट वृत्ती असतील, ज्या काही वाईट शक्ती असतील तर त्याचा नाश कर, अशी प्रार्थना करून कोहळा जो आहे तर तो अर्धा कापायचा आहे आणि अर्धा आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे आणि अर्धा जो आहे तर तो बाहेर नेऊन एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवू शकता। आणि अष्टमीचा पूर्ण दिवस आपल्याला कोहळा देवीसमोर जो आपण अर्धा ठेवलेला आहे तसाच राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये एखाद्या झाडाखाली तुम्ही तो विसर्जित करू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला कोहळा फळ जे आहे तर ते सुद्धा आवर्जून या दिवशी अर्पण करायचं आहे। याचप्रमाणे आपल्याला काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते सुद्धा या दिवशी करायचे आहेत। दुर्गा देवीला सौभाग्याचं वाण अर्पण करायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी तुम्हाला जर नोकरी व्यवसायामध्ये यश हवे असेल तर काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करून लाल रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे आणि एका लाल कपड्यामध्ये 5 बत्ताशे किंवा 7 बत्ताशे किंवा 9 तुम्हाला जेवढे शक्य होतील तर तेवढे बत्ताशे आणि तेवढीच नाणी 1 रुपयाची घ्या, 5 रुपयाची घ्या, तर ती बांधून तुम्हाला दुर्गा मातेला अर्पण करायची आहेत, ज्यामुळे आपल्याला नोकरी व्यवसायामध्ये यश मिळेल। त्याचप्रमाणे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे आणि तूप आणि शेंदूर एकत्र मिक्स करून या शेंदुराच्या साह्याने पिंपळाच्या पानावरती श्रीराम लिहायचं आहे आणि हे पान जे आहे तर ते हनुमानास अर्पण करायचं आहे, यामुळे संकटांपासून आपले रक्षण होईल। आता या दिवशी आपल्याला एके ठिकाणी एक दिवा सुद्धा लावायचा आहे। महाअष्टमीच्या दिवशी संध्याकाळच्या दिवशी जरी ही तिथी दुपारी संपली असली तरी सुद्धा शुक्रवारी संध्याकाळी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजामध्ये एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे। त्या दिव्यामध्ये आपल्याला फूल असलेल्या 2 लवंगा, 1 हिरवी वेलची टाकायची आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होईल। आणि हा दिवा ठेवताना दिव्याखाली थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरतीच हा दिवा ठेवायचा आहे। दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा लावू शकता, अगदी कणकेचा लावला तरी चालेल, परंतु त्यामध्ये तुपाचा वापर करायचा आहे। त्याचप्रमाणे दिव्याची वात जी आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे आणि सांगितलेल्या वस्तूसुद्धा दिव्यामध्ये टाकायच्या आहेत। आणि यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे, लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आहे, आपल्या घरामध्ये पैसा यावा, आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून या दिव्याची पूजा सुद्धा करायची आहे। तर असा एक दिवा सुद्धा आपल्याला दुर्गा मातेची कृपा प्राप्त व्हावी म्हणून आपल्याला मुख्य दरवाजामध्ये महाअष्टमीच्या दिवशी संध्याकाळी 3 सांजेला लावायचा आहे।